वर्ध्यात सीबीजी गॅसला वाहन चालकांचा विरोध. वाहन चालकांना पूर्वप्रमाणित सीएनजी गॅस देण्याची आपची मागणी. वर्ध्यात सीबीजी गॅसच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य मनोज शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पूर्वीप्रमाणे दर्जेदार सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निवेदनात आरोप करण्यात आला आहे की अलीकडच्या काळामध्ये सीबीजी गॅस भरल्यानंतर अनेक वाहनांचं इंजिन मिसफायर होणं, पिकअप कमी होणं तसेच वाहन रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ऑटो चालकासह सर्वसामान्य वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच वाहन चालकांना दर्जेदार सीएनजी पुरवठा तातडीने सुरू करावा तसेच वर्धा शहरात सीएनजी गॅस सेंटर सुरू करा अशी मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे. वर्धा शहरामध्ये जवळपास 250 सीएनजी ऑटो चालक आहे. पेट्रोल परवडत नसल्यामुळं त्यानं सीएनजी हे ऑटो विकत घेऊन कर्ज काढून हे विकत घेतले आहे. गेल्या 3 महिन्यापासून शासनानं वर्धा जिल्ह्यापुरतं सीएनजी हे पूर्ण बंद केली असून हे जबरदस्तीने सीबीजी बायोगॅस हे देऊन राहिले. त्याच्यामुळं ऑटो चालकांना त्यांच्या गाड्यामध्येच बंद पडणे, पिकअप न पकडणे किंवा गाड्याची इंजन खुलत आहे असे चालकांना त्याच्या लक्षात येऊन राहिले. त्याच्यामुळं आमचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना होतं का बा आम्हाला जे आधी सीएनजी म्हणून देत होते आम्हाला ते सीएनजी पुन्हा पाहिजे असून आणि वर्धा शहरामध्ये पंपाची अत्यंत गरज आहे. इथून सेलू हे लांब पडते, सावंगी लांब पडते. शहरामध्ये एक सीएनजी पेट्रोल पंप शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला तो बायोगॅस सीबीजी हा नको असून आम्हाला पूर्वरत जो सीएनजी होता तो सीएनजी देण्यात यावा.